आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, निकिता वरपे यांनी 2 दिवसापूर्वीच आणलेला माठ आज फोडून टाकलेला आहे. तर नमस्कार मंडळी. सर्वात आधी कपडे धुवून घेतले, कारण कपडे धुवून झाल्यावर असं वाटतं की सगळी कामं आवरलेली आहे आणि कपडे वाळत घालायला गेले तर तिथं कालचीच कपडे तशीच होते आणि सकाळी मी ते कपडे किती शोधले. लगेच कपड्याच्या घड्या वगैरे मारून घेतल्या आणि 2 दिवसापूर्वीच माठ आणला होता. मला त्यालाच भरून ठेवा. 2 दिवस तो वापरायच्या पाण्यानेच भरून ठेवला होता, लगेच काय प्यायच्या पाण्याचा भरला नव्हता. मग माठ स्वच्छ धुतला आणि त्यात चांगलं पाणी प्यायला ठेवलं. म्हणजे संध्याकाळपर्यंत मस्त पाणी थंड होईल. पण कशाचं काय, आमच्या हाती पचका कायमचा आहे. तोच्यात नळावर आपटला माठ आणि मला दिसलंही नाही, तो एका बाजूने ऑलरेडी फुटलेला होता. तरी पण मी तेवढ्या ह्याच्यात पण शांत नाही बसले. तो मला वरती ठेवायचाच होता आणि तो ठेवताना चक्क फुटला. पण देव प्रत्येकाला 3 चान्स देतो आणि मला 2 चान्स दिले. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा मी बिनलाजासारखे हसत होते. आणि आपण एवढं सगळं होऊन सुद्धा शांत नाही बसलो बरं का. लगेच प्लॅन आखला की हा माठ फुटलेला कोणालाच दाखवायचा नाही, हा फेकून द्यायचा, नवीन माठ आणून ठेवायचा. पण विषय असा झाला, तेवढ्यात शेट आले. पण ते काय जास्त मला काही बोलले नाही, त्याच्यामुळे मी थोडी फ्री झाले. आणि हा झालेला पसारा बघून असं वाटलं काय बावळटपणा केलाय मी. पण पटकन आवरून शॉप मध्ये जायचं होतं आणि तेवढ्यात हे काम वाढलं आणि त्या माठाच्या नादात मी स्वयंपाक करायचंच विसरून गेले. मग पटकन भेंडी वगैरे चिरून घेतली, चपात्या केल्या. आज मला दिवसभर करमला, कारण माझ्याकडून तो नवीनच माठ फुटला होता. मग झालेला सगळा पसारा आवरल्यानंतर मस्तपैकी चिकूचा ज्यूस घेतला. चला भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. बाय.